नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला थंबनेलला दाखवल्याप्रमाणे मिरचीमध्ये बेसन घालून तर बघा ही झटपट तयार होणारी व अतिशय पौष्टिक अशी रेसिपी दाखवणार आहे. त्याकरिता जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मिरच्या स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतल्या, पुसून घेतल्या व त्याचे गोल आकारामध्ये काप करून घेतले. माझ्या मुलांप्रमाणे तुमच्याही मुलांना जर ही मिरची खायला आवडत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की शेवटपर्यंत बघा व बनवायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व एक लाईक करायला विसरू नका. मिरच्या ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे गोल साईजमध्ये कट करून घेतल्या. मिरच्या कट करत असताना त्यातील असलेल्या पांढऱ्या बिया काढून घ्याव्या, म्हणजे तिखटपणा कमी होतोय. सर्व मिरच्या कट करून झाल्यानंतर त्यातील असलेल्या बिया काढून घेतल्या. आता मिरच्या बाजूला ठेवूया व पुढील तयारी करूया. एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतले, 1 चमचा ओवा हातावर चोळून घेतला व तोही घातला. चवीनुसार मीठ घातले, चिमूटभर सोडा घातला. तुम्ही हळद सुद्धा वापरू शकता, पण मी कोणतीही भजी बनवताना हळदीचा वापर करत नाही. नंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेऊया. अगदी दाखवते त्याप्रमाणे पेस्ट तयार करून झाल्यानंतर 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया, म्हणजे पीठ चांगले मुरले जाते. दहा मिनिटांनंतर पुन्हा त्यात थोडेसे पाणी घालून अगदी लागेल त्याच साईजमध्ये त्याची पेस्ट तयार करून घेतली. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर त्यात कट केलेली शिमला मिरची त्या पेस्टमध्ये बुडवून एक एक करून सोडून घेतली. याच पद्धतीने सर्व मिरचीची भजी एक एक करून सोडून घेतली. चवीला अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी सर्व भजी सोडून घेतल्यानंतर अलटी-पलटी करून चांगले फ्राय करून घेतले. अशी भजी एकदा नक्की ट्राय करा. अतिशय पौष्टिक व लहान मुलांना समजणार सुद्धा नाही की ही मिरचीची भजी आहेत. आवडीने खातील अशी चविष्ट भजी तयार होतात. ही भजी तुम्ही जर बनवली तर तुमच्या मुलांप्रमाणे मोठ्या माणसांना सुद्धा समजणार नाही की ही मिरचीची भजी आहेत म्हणून. एकदा बनवून दिली तर पुन्हा पुन्हा बनवून मागतील अशी चविष्ट भजी तयार होतात. एकदा याच पद्धतीने 2-3 बॅचमध्ये सर्व भजी तयार करून घेतली. बघा, दिसायला कुरकुरीत, टेस्टी व चविष्ट अशी भजी तयार होतात. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.